हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 92 नंबरची गाथा चालू होती. 92 होती का 91 होती? 91चं काय सांगितलं होतं 91 गाथेमध्ये की जीव, बुद्गल, धर्म, अधर्म आणि काल हे लोकापासून अनन्य पण आहेत आणि आकाश हे लोकापासून अन्य पण आहे आणि अनन्य पण आहे. म्हणजे 5 द्रव्य लोकापासून अनन्य आहेत आणि आकाश द्रव्य अन्य सर्वापासून लोकापासून अन्य पण आहे आणि अनन्य पण आहे. समजलं काय? 5 द्रव्य लोकापासून अनन्य आहेत पण आकाश द्रव्य का बरं? कारण ते लोकाच्या बाहेर पण आहे आकाश, त्यामुळे लोकाशी अनन्यच आहे असं नाही. असं कसा? तर 91 नंबरची गाथा आहे. जीवा पोगल काया धम्मा धम्माय लोगदोणण्णाम तत्तो अनन्नमण्णम आयासम अंतवदिरित्तम. तोच भाव सांगितला गाथेमध्ये की आकाशद्रव्य अंतरहित आहे. म्हणजे कसं आहे? अनंत आहे. आलोकाकाश हा असीम अनंत पसरलेला आहे. हे क्षेत्र मर्यादेच्या अपेक्षेने घ्यायचं की अनंत आहे. काळाच्या अपेक्षेने तर प्रत्येक द्रव्य अनादि अनंत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय फरक नाही आहे. पण मग त्यांनी एके ठिकाणी विचारलं असं की आकाशाची आत्म्याशी तुलना का केली जाते? कुठल्या बाबतीमध्ये आकाश आत्म्या समान आहे? किंवा आत्म्याला आकाशाची उपमा का देतात? सांगा. अमूर्तिक आहे म्हणून आकाशात समान अमूर्तिक आहे असं सांगितलं जाईल. अजून स्पर्श रसगंध वर्णरहित आहे. अजून स्वभावाने अनादि अनंत आहे म्हणून. अजून आकाश जसं स्वभाव रूपाने परिणमन करतं तसं सांगितलं. जीव सुद्धा स्वभाव रूपानेच परिणमन करणं हे स्वभाव आहे त्याचा खरं, पण पराच्या संयोगात जाऊन विभावरूप होतो. पण स्वभावाने शुद्धच आहे. आकाशात समान निर्लेप आहे ह्याच्यासाठी घेतलं. जरी सर्व द्रव्यांच्या मध्ये राहतं, म्हणजे आकाशामध्ये सगळे द्रव्य राहतात, तरी सुद्धा आकाश कोणालाही स्पर्श करत नाही. तसंच सांगितलं की जीव सुद्धा सगळ्यांच्या मध्ये राहतो पण स्वभावाने अस्पर्शी आहे, कोणाला स्पर्श करू शकत नाही. मग का करता हो? विचारातून, परिणामातून, ज्ञानातूनच स्पर्श केलाय, पकडलाय. तेच सांगतात तिथं की एकत्व दर्शन का आशय यद्यपि इस लोक में नहीं, यह आत्मतत्व अन्य समस्त द्रव्यों से भिन्न है. यह प्रोग्राम सोचो यहाँ हमें तो केवल बनना है. म्हणजे जसं सिद्ध स्वभाव आहे तसं बनायचं आहे असं लक्ष ठेवा असं सांगायला लागले. केवल बनने के लिए अभी से अपने स्वरूप को केवल मानने लगे तो केवल बन जाएंगे. जर आहे तसं स्वरूप स्वीकारलं तर तसं बनणार, अन्यथा मी पापी आहे, मी दोषी आहे, मी रागी द्वेषी आहे, संसारी आहे, मला कसं जमणार? म्हणजे काय केलं हो तुम्ही? पहिल्यांदा स्वीकारलं तसंच पर्यायाकडून, विभावाकडून, मग कसं रूप मिळणार तुम्हाला स्वतःचं? म्हणून सांगतायत पहिल्यांदा केवळ आहे असा स्वीकारण्याचा प्रयत्न करा.
आत्मतत्व अन्य समस्त द्रव्यों से भिन्न है। यद्यपि इस लोक में बड़ा अवगाह हो रहा है। जहाँ मैं हूँ वही पुद्गल है, वही धर्म अधर्म है, वही आकाश काल है। हम कहाँ जाए कि जहाँ केवल हम ही हम रहे और शेष द्रव्य न हो। असं कुठलं स्थान आहे की जिथं फक्त आपणच असणार, बाकी कुठलंही द्रव्य नसणार? सांगा कुठं? आत जावा तर कोणी नाही आहे, बाहेर आला तर मी नाही, बाकी सगळं आहे. म्हणजे आतमध्ये मला सोडून कोण नाही आहे आणि बाहेर मला सोडून सगळे आहेत. तसंच त्यांनी एक प्रश्न विचारला की आकाश द्रव्य कुठं पसरलाय? सर्वत्र पसरलाय. असं एखादं क्षेत्र सांगा जिथं क्षेत्र नाही. म्हणजे आकाश नाही, नाही असं कुठलंही क्षेत्र नाही आहे हे सांगायचं. हो, म्हणजे आकाश सर्वत्र व्यापक आहे, त्यामुळं असं कुठलंही जागा नाही आहे जिथं जागा नाही आहे, सगळीकडं आहेच. तसं आत्म्याची जागा कुठं आहे? बाहेर नाही आहे तर आत आहे. मग तिथं आत जावा तर आत कोणीही नाही. आत म्हणजे कुठं आत जायचं? घराच्या आत. दृष्टी आत टाका किंवा स्वभावात जावा. जहाँ मैं हूँ वही पुद्गल है, धर्म धर्म आकाश काल है. हम कहाँ जाए कि जहाँ केवल हम ही हम रहे और वहाँ शेष द्रव्य न हो. म्हणून लोक काय करतात? एकांतात जातात जंगलात. हां, कोण कोण आहे तिथं? जंगलात कोणच नसतं ना, मग तिथं जायचं. सगळेच आहेत, कोण नाही असं नाही आहे. कोण नाही आहे जंगलामध्ये? कोण आहे? कोण आहे? जाऊन आलाय काय जंगलात? सगळे आहेतच. जंगलात जाऊन आलाय काय? कोण कोण आहे? सगळीच द्रव्य आहेत आणि इवन तुमच्या विचारातून पण सगळ्यांना घेऊन जात आहे. कोणाला नेलं नाही हो. तिथं जाऊन बसता आणि काय विचार करता? इथं आलाय सांगा काय विचार करताय? घरी काय चाललंय? ह्यांचं काय चाललंय? जेवले की नाही? बरी आहे की नाही? म्हणजे काय? इथं कुठं आहे तिथंच आहे. तसंच झालं. जंगलात जातोय म्हणजे विचारातून इथंच असतोय, तर कुठलं जंगल आणि काय? ऐसा कोई स्थान आपको विदित हो है क्या? कहाँ जाएंगे आप? लोक से बाहर तो आप जा न सकेंगे. लोकांच्या बाहेर जायचं तर कोण आहे? तर कोणच नाही आहे. मग चालते का नाही? आलोकात तुम्हाला जागाच नाही आहे तर काय करणार? तुम्ही जाऊ शकत नाही आणि गेला तरी आकाशद्रव्य आहे, सर्वज्ञांचं ज्ञान आहेच. कोणाला लपवणार आहे? कुणापासून दूर जाणार? एक प्रश्न विचारू का? हा, बोल ना. निर्विकल्प म्हणजे विकल्पाने रहित. तर मग विकल्प रहित झालं तर मग ज्ञानाचं कामच थांबलं ना? निर्विकल्पचे दोन अर्थ घ्यायचे. कुठल्या अपेक्षेने? बाह्य विचार, बाह्य विषय, बाह्य विकल्प न राहणं असं ते ज्ञान म्हणजे घ्यायचं निर्विकल्प. किंवा विकल्प म्हणजे भेद पण होतो अर्थ. मग जिथं ज्ञानामध्ये भेद नाही राहिला, स्व आणि पर वेगवेगळं, किंवा हे माझं हे परक असा जिथं भेद नाही राहिला, हे चांगलं वाईट, इष्ट अनिष्ट, राग द्वेष असं जिथं भेद नाही राहिला ते ज्ञान निर्विकल्प आहे. आणि विकल्पचा अर्थ निर्णय पण होतो. बाह्य पदार्थांचा निर्णय करतो तोपर्यंत ते सविकल्प आहे. आणि जेव्हा स्वतःचा विषय आहे तिथं बाहेरचं नाही आहे म्हणून निर्विकल्प म्हणलं, पण स्वतःचा निर्णय करतोय त्यामुळे ते ज्ञान एकापेक्षेने सविचार म्हणलं जाईल किंवा निर्णयाने सहित म्हणलं जाईल किंवा हे निर्विकल्प पण म्हणलं जाईल. म्हणजे अन्य स्वरूपाचे विकल्प आहेतच. बरोबर. स्वरूपाचा विषय आहे म्हण, विकल्प नाही. त्या स्वरूपाचा निर्णय आहे. जेव्हा निर्विकल्प ज्ञान प्रगट झालं तेव्हा असं नाही आहे की ते ज्ञान अनिर्णित असतं, असं नाही आहे. म्हणजे त्या क्षणाला ज्ञान जाणतच नाही, स्तब्ध होतोय किंवा तिथं काहीच विकल्प नाहीत असं तो क्षण. म्हणजे तो तिथं काहीच नाही, एम्प्टी आहे तो, असं का ते? जरा ये समोर माझ्या. म्हणजे काय सांगायला लागले तिथं? असं ज्ञानाचा व्यापार कधी बंद पडलाय हो? ज्ञान कोणालाच जाणत नाही असं कधी झालंय? इवन झोपलात तरी, इवन कोमामध्ये गेलात, इवन काय बेशुद्ध झालात तरी सुद्धा ज्ञान कोणाला विषय करते?
ज्ञान तर विषय करतयच. तुम्हाला भले रिॲक्ट करायला येणार नाही आहे, तुम्ही काय तिथं विकल्प करणार नाही आहे, तरी सुद्धा ज्ञान हे कधीच विषयाने रहित नसतं. कुठलंही ज्ञान असू दे, एकानंतर दुसरा विषय असतोच. म्हणजे तुम्ही कधी म्हणाल की ज्ञान शून्य झालंय, म्हणजे काय हो? पराकडून मग शून्य झालंय का? आपले विचार आहेतच तिथं, शून्य म्हणजे वगैरे आपले- होत नाही. हा, हे सांगतायत पहिल्यांदा. म्हणजे तिथं विषय तर आहेच, तुम्ही काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीये म्हणा, किंवा काय रिॲक्ट करत नाहीये बाहेर, एवढंच फरक आहे. पण ज्ञान तर जसा आरसा आहे, सांग कोणाला तो प्रकाशित करणारच नाही असं कधी होतंय? झाकून ठेवून टाकली नाही, समज, सदाकाल आहेच त्याचं प्रकाशित करणं स्वरूप चालूच आहे. त्याला आपण जर गुंडाळलं कापडानी, कागदानी आणि पेटीमध्ये ठेवलं, कोणाला प्रकाशित करतंय? तरी पण तो तिथं पण प्रकाशित करतच करतंय. जे त्याच्यावर आलं ना आवरण, त्याला तर प्रकाशित करतच आहे ते, म्हणजे ते त्याला प्रतिबिंबित करतच आहे. तसंच ज्ञानाचं पण आहे. जरी तुम्ही बाह्य विषय दिसत नाहीये म्हणून तिथं कोणाला नाही म्हणताय, म्हणजे जाऊन बसला म्हटलं ना आत्ता जंगलामध्ये, पण तरी सुद्धा ज्ञानात विषय घेऊन गेलाय, तर बाहेर असू दे नसू दे, ज्ञान तर कार्यरतच आहे. आणि ज्ञान जेव्हा मीला जाणतंय त्यावेळेस ते मीचा निर्णय करतंय, पराला जाणते तर पराकडंच निर्विकल्प राहत नाही, ते म्हणजे पराचाच निर्णय करते. काय प्रश्न होता तिचा? काय सांगायचं तुम्हाला? हां, म्हणजे ज्ञान कधीही असं नाही होत की एकाही पर्यायात विषय रहित झाला असं होणार नाही. म्हणून सांगतात माताजी की बाह्य विषय तर सतत चालू आहेत ज्ञानामध्ये, एकानंतर एक. फक्त विषय बदलायचा आहे, ज्ञानाला बाह्यकडून स्वतःकडे वळवायचं आहे आणि तो विषय द्यायचा आहे. एवढंच केलं नाही आजपर्यंत आपण. मग ते करा तर बाहेर कुठला पुरुषार्थ करावा लागत नाही. एका पॉइंटला सगळे विचार थांबतात आणि ती अनुभूती होऊन जाते असं म्हणतात ना, मग ते काय आहे? विचार थांबतात म्हणजे काय? परद्रव्याच्या बद्दल जे काय चंचलता होती ना, हे जाणायचं ते जाणायचं, किंवा हे ते विकल्प जे होते ना, ते थांबले एवढंच. आणि त्या समयामध्ये तुम्ही काय म्हणायचं, शुभभावातून स्वतःकडे येत आहे. मी तर जाणणार आहे, ह्याच्यापासून भिन्न आहे, हे विकल्पच आहेत अजून शुभ जल्प आहे तोपर्यंत. आणि त्या शुभातून पुढं जाऊन शुद्धाला जाणणार, म्हणजे तसा मी आहे असा अनुभव करणार. मग तिथं ज्ञान स्वला विषय केलेला आहे. ज्ञानात विषयच नाही असं नाही होणार. मीला तर जाणतंय ना ज्ञान. हो, मग तिथं ते आंतरजल्प पण थांबले आणि मग ते फक्त असं जाणणंच फक्त राहिलं तिथं. बरोबर, अनुभव आहे फक्त तो. आणि त्याला पण काय असं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, सहज होणार आहे. जेव्हा तुम्ही बसताय ना पुरुषार्थ करून, सहज म्हणजे पुरुषार्थ पण करायला लावते बरं का, मी काय असं नाही बोलतेय की दैवाधीन. तर पुरुषार्थ करा, पण जेव्हा जाणणार ना त्यावेळेस होणार तर सहज त्याने अनुभव होणार आहे. ओढून ताणून विकल्प करून तुम्ही जर पकडायला जाताय विषय, तर उलट रागच राहणार त्या विचारामध्ये, किंवा चंचलता राहणार, एक विकल्पच राहणार, का होत नाहीये का होत नाहीये, ह्याच्याने होणार नाही अनुभव. बोला. म्हणजे निर्विकल्प म्हणजे पराकडून तो निर्विकल्प झाला आणि तिथं आपले स्वतःचे विषयाचे विकल्प किंवा विचार आहेत का विषय आहे. बरोबर. विचार म्हणजे निर्णय, विचार म्हणजे पण परत जल्प नाही, परत तिथं भेद नाही. मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, हे शब्द नाही आहेत जेव्हा अनुभव करतो त्यावेळेस. निर्णय झाल्यानंतरच आपण हे भावना करायला लागतो ना की आपल्या आत्म्याची. आता ते काय म्हणायचं, अशुभातून शुभात जाणार, शुभातून शुद्धात जाणार, पुन्हा शुद्धातून शुभात येणार, आणि मग अशुभात जातो जीव. म्हणजे डायरेक्ट शुद्धातून अशुभात जात नाही, अशुभातून शुद्धात जात नाही. समजलं काय म्हणले? अशुभ भाव करताय, संसारिक विकल्प करताय. आणि अशुभ शुद्धातून पण डायरेक्ट अशुभात जात नाही. बरोबर. मग मीडिएटर आहे ना मध्ये शुभ भाव, मग ते जल्प असतील किंवा देवशास्त्र गुरूंचा आलंबन असेल, काही पण असू शकते. म्हणजे असं नाही म्हणायचंय की जे शुभ भाव करताय ते अनुभूतीच्या पूर्वीचे आहेत का नंतरचे आहेत, कुठलेही असू शकते. म्हणजे जर तिथं अनुभूतीचा निर्णय केलाय तुम्ही स्वचा, जाणलंय स्वतःला निर्विकल्प रूपाने, तर तुम्ही तिथं शुद्ध उपयोगात आहात.
आणि ते तेवढा काळ संपला की शुभात जाणार आणि पुन्हा कुठेही जाताल, पुन्हा शुद्धात जाऊ शकाल, पुन्हा अशुभात जाऊ शकाल, करू शकतो आपण प्रवास कुठेही. म्हणजे कसं तुमचा विषय स्थिर राहतो त्याच्यानुसार. अनुभूती एक असं विलक्षण काहीतरी असं वेगळं फिलिंग आहे, असं काय आहे? सगळं आहे आणि सगळं नाही, काय म्हणाल तसं. कारण अनेकांनी त्याला घाबरवण्यासाठी काय म्हणलं असेल ना, तर तसं नाही. अनुभव हा खूप सहज सरळ आणि आपल्याला गम्य आहे. असं नाही की काहीतरी बाऊ आहे, काहीतरी कोणाला तरीच होतो असं नाही आहे, किंवा कुठेतरी जाऊन निर्वातात बसलेल्याला होतंय असं नाही आहे. त्यामुळं ज्यांनी कोणी त्याचा निषेध केला त्यांना सांगितलं की होतो, सहजतेने होतो अनुभव. आणि ज्यांनी एकांत केला की काय त्याच्यात मग इतकं करायचं आहे, होईल असं नाही. तिथं सांगितलं की पुरुषार्थ करावा लागणार तरच होणार, अन्यथा सहज गोष्ट नाही आहे असं पण सांगितलं जाईल. त्यामुळं कुठं कसं भाव आहे तसं ग्रहण करायला पाहिजे. त्यासाठी उदाहरण दिलं होतं ना मी, की मुलगा आला बेंगलोरवरनं लय दिवसांनी, का घरातच आहे आता, सॉरी आलाय मग लय दिवसांनी आल्यावर तुला काय झालं सांग, फिलिंग आनंद होतोय. तर तो आनंद तुम्ही कसं सांगणार, एक्सप्लेन इट. किती आनंद झालाय मला, जाऊ दे मुलगी आली. हा, मुलीचा आनंद वेगळा का आणि मुलाचा वेगळा सारखाच आहे. मग त्यांना पाहताना, त्यांना जाणताना आपल्याला ते फार दिवसांनी आले तर जो अनुभव करतोय ना आपण, ती फिलिंग कशी आनंदाची आहे ना, तो इंद्रिय विषय आहे. तसाच सांगितलं अतिंद्रिय विषय सहजतेने निर्णय आणि आनंद भोगण्याची कला आहे. बाकी तिथं जोर ताणून ओढून असलं काही करण्याचं कार्य नाही, किंवा तिथं जर होणार तर तो अनुभव निर्विकल्प पण नसणार. मग अनेकांनी अनेक प्रकारांनी सांगायला प्रयत्न केला अनुभूतीचा, पण जे यथार्थ आहे ते ग्रहण करा. त्याच्याशिवाय जे काही सांगितलं गेलं ते कोणाची कल्पना असेल, कोणाचं खोटांड असेल. आनंदाची फिलिंगच आहे ना ती. फिलिंगच आहे की मग जाणीव म्हणजे काय, फिलिंगच की. मीचा अनुभव म्हणजे एक जाणीवच आहे. आपण काय करायला जातोय सांगू का, म्हणजे ध्यानात बसल्यावर समजतं आपल्याला की मी डोळ्याने बघायला जातोय, या शरीरातून पकडायला जातोय आत्मा, कुठल्या तरी शब्दातनं पकडायला जातोय. म्हणजे शरीराला धरूनच अनुभवण्याचा प्रयत्न करताय. जरासं सोडवा ना, स्वतःला सोडवा. तुम्ही आई आहे म्हणताना काय बघताय हो, पत्नी आहे म्हणताना काय बघताय, शरीर बघताय का, असा आकार बघताय का, नाक डोळे कान काय दिसते, मी पत्नी, मी मुलगी, मी आई. मग तुम्हाला ती फिलिंग आहे ना. मग तसं सांगितलं त्याच्यासाठी हे सगळं रूप दिसायला पाहिजे गरजेचं नाहीये. बस मी आहे. मग त्यातलं एक तो जो गाभा पकडलाय ना तुम्ही, तोच तो मी जीव आहे हे पकडायचंय. मग तिथं काय म्हणायचं, सगळं हे सुटतंय, सोडावं लागत नाहीये त्या विचारांमध्ये. शरीर राहत नाही, इंद्रिया राहत नाहीत, बस मीचा अनुभव होतोच. त्याचा निर्णय फक्त आपल्याला करायचा आहे. जो आलाय ना ज्ञानात तो मी आहे, तो पकडू शकत नाही म्हणून तुम्ही अजून दूर आहात, म्हणून ते अवघड वाटतंय. त्याला पकडा एकदा तर सगळं सोपं आहे, सहज आहे, सुलभ आहे. बोला अनुभवाचे बोल. मग ते अनुभूती झालाय ह्याचं एक असे काय क्वेश्चन्स आहेत का, 5-6 असं काहीतरी मी ऐकले की त्याचे 5-6 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावरून आपण कन्फर्म करतो की आपल्याला झालाय. मैं कौन हूँ, आया कहाँ से, और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है, स्वीकृत करूं परिहार क्या. आपण काढायचे प्रश्न एक साज काय, अनेक प्रश्न निघतील. सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी शिवाय कोण देऊ शकत नाही. त्या मीचा अनुभव हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. म्हणून ज्यांचं पण आपण आधार घेतोय ना, तर विचारपूर्वक घ्या. कारण कोणी तुम्हाला तोडणारे असतील, कोणी त्याचं बाऊ करणारे असतील, कोणी तुम्हाला निषेध करणारे असतील, तर आम्हालाच होते असं सांगणारे असतील. तर म्हणून सांगायला लागलं की जिनागम आहे ना सगळ्यात बेस्ट आधार आहे. म्हणजे मी सध्या चतुर्दश वृद्धीचं वर्णन लिहिती आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्याशी श्रुताची इतकी महिमा येते आहे ना उलट त्याच्यातून, की ते काय ते मुनिराज होते, त्यांनी जी आराधना केली ना, काय ते महत्त्व दिलंय, इतकी महिमा गायली आहे त्या श्रुताची. आणि ती धारा अशी प्रवाहित होत आली आहे ना, त्यांनी अंतरंगात उतरवली. आपण न स्वतःपर्यंत ठेवतोय ना दुसऱ्याला पण काय त्याचा लाभ करून देतोय.
म्हणून सांगितलं ती श्रुतधारा खंडित होत चालली आहे. म्हणून म्हणतायत की स्वतः अध्ययन करा आणि इतरांना अध्ययनाचं महत्त्व द्या, त्यातून त्यांना समजेल काय आहे ते. कारण आज लोकांना शास्त्र घेऊन वाचण्याची इच्छा नाही राहिली, त्याच्याबद्दल आकर्षण नाही आहे, सगळं बाहेरचं आकर्षण असल्यामुळं. म्हणून स्वाध्याय किती इम्पॉर्टंट आहे ना, हे सगळं मी आता एक 4-5 2-3 प्रवचनं त्यातलीच लिहिली आहेत, म्हणजे जे काय लिहिलेलं गेलं ते त्यात. आणि एक असं ज्ञानात एक आनंद येतोय की काय त्या श्रुताची महिमा आहे आणि त्या श्रुतात सांगितलंय सगळी आपली महिमा, त्यामुळं अजून थोडंसं महत्त्व वाढतं स्वभावाचं. आणि त्या सगळ्या पूर्व आचार्यांबद्दल पण एक बहुमान येतो. त्यांनी आपलं जीवन घातलंय. परवा सांगितलं नाही तर विधानाच्या दिवशी अकलंकांनी जीव दिला, सॉरी निकलंकांनी. हां, तुम्ही काय करताय हो? चला देताय का? मागू का कोणाकोणाला? जीव द्यायची नाही तयारी, साधं वेळ द्यायला तयार नाही आपण. सगळे आता काय करतायत सांगा? स्वयंपाक करताय, जेवण करताय आणि त्यात ऐकताय. कुठं आपल्याला तेवढं सिरियसली ऐकायची तरी स्थिरतेने तेवढी तरी तयारी आहे का? न शक्ती देतोय, न वेळ देतोय, न ज्ञान देतोय, सगळं आयु असंच चाललंय आपलं. म्हणून सांगतायत थोडंसं सिरियसली घ्या, जेव्हा मिळतंय, जेव्हा करताय तेव्हा एवढंच करा, दुसरं काय त्यावेळेस तरी ॲटलिस्ट ठेवा. किती वेळ असा काय कुठला संसार थांबत नसतो, करत नाही आपण तेवढंच, फक्त प्रमाद आपला. चला, क्षमा कोणाला काय बोललं असलं तर. खूप सुंदर आहे आपलं जिनागम जिनवाणी, आपल्याला आनंद येतोच. करायला पाहिजे तसा पुरुषार्थ. असं वाटतं लोकांना. केलं की एकदा अभ्यास, स्वाध्याय केलं की असं पण नको आहे. नाही, मला उलट ज्ञानासाठी पण प्रेरणा करायची आहे हो. लोक आजकाल ते ज्ञान मिळवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत. पण अनुभव करणार कसं? आज एक तर लोक सगळी बाहेर इतकी अट्रॅक्टेड आहेत ना, त्यामुळे ते ध्यानाला बसतायत तर तोच विषय दिसतोय बाहेरचा. त्यामुळं थोडंसं सांगतायत की शुभात तरी या स्वाध्यायाच्या द्वारे, मग शुद्धात जाणार. नुसतंच हातावर हात ठेवून ध्यान कसं होणार आहे? ज्ञान तरी पाहिजे अगोदर आपल्याला. म्हणून ते उद्देश हा असावा की मला माझा आत्मा मिळवायचा आहे, जाणायचं आहे. स्वाध्याय केल्यानेच आपल्याला ते समजणार आहे ना. करतील त्यावेळेस, करायला बसतील तर करतील, पण स्थिरतेसाठी स्वाध्याय आहे. ते सुद्धा कोण शिकायला लागलंय ना आज. तेच तर म्हणतोय, 6 द्रव्य 7 तत्व सामान्य वस्तू व्यवस्था सुद्धा समजून घ्यायला लोकांना आज इंटरेस्ट नाही आहे. मग ते तरी कळून घ्यायला पाहिजे काय आहे. म्हणजे ठीक आहे, ध्यान करायला अवघड आहे असं म्हणायचं नाही आहे मला, पण ध्यानाची स्थिरता होणार ती स्वाध्यायानेच. त्याच्याशिवाय ज्ञान व्यग्र राहतं, ते स्थिर नाही राहू शकत. म्हणून थोडंसं करायलाच पाहिजे. तुम्ही ध्यान करणार नाही आहे, करत नाही आहे, मला माहिती आहे, पण सांगतायत म्हणून तर आचार्य की याच्या अवलंबनाने तर गोडी वाटेल, त्याच्या निमित्तात तरी तुम्ही पुरुषार्थ कराल. सांगितलं आहे ना, स्वाध्यायाचं फळ ध्यानच आहे. ठीक आहे, चला, पुरुषार्थ आपल्या अधीन आहे, करायलाच पाहिजे. काय बघत होतो? कुठून गेलो आत्म्यात? म्हणून आपण करायचं नाही का, मला असं विचारायचं. हो ना, बरोबर आहे. असं मला म्हणायचं नाही आहे स्वाध्याय करणारा अनुभव करतोच असं मला म्हणायचं नाही. त्यांना म्हणायचं स्वाध्याय इम्पॉर्टंट नाही आहे, ध्यान इम्पॉर्टंट आहे. मला निषेध नाही आहे त्याचा. स्वाध्यायाने पण अनुभव होतोच, कोणी सम्यक दर्शन प्राप्त करतच असं नियम नाही. अनेक जण काय म्हटलं आता 11 अंग 9 पूर्वाचे पाठी आहेत, अभव्य जीव, मिथ्यादृष्टी जीव, प्रायोगिक लब्धीपर्यंत जातात, पण त्यांना अनुभव होऊ शकत नाही आहे, झालेला नाही आहे. म्हणून ते प्रामाण्य नाही आहे स्वाध्यायावरून. पण मला म्हणायचं आहे की जेव्हा अनुभव होणार तेव्हा तुम्हाला ही तत्वव्यवस्था माहिती असते आणि मग ती माहिती करून तरी घ्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी मला प्रेरणा करायची होती स्वाध्यायाची. चारी गतीमध्ये ना सम्यक दर्शन प्राप्त व्हायची म्हणजे हे आहे, आपल्याला चान्स आहे. खरंच जोपर्यंत आपण इथून समजून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला तिथे गेल्यावर सम्यक दर्शन कसं प्राप्त होणार आहे. तर भेद विज्ञानाची कला ज्ञानातून येणार आहे.
शास्त्रातून येणार नाहीये. जसं सांगितलं ना, चारण मुनींनी जाऊन त्या सिंहाला उपदेश दिला, त्या नारकीला उपदेश दिला सीतेच्या जीवानी. मग तिथं कुठं शास्त्र घेऊन बसले होते का काय? त्यांना सगळं सांगितलं होतं पूर्वी समजावून. त्यांनी अभ्यास करून आलेत ना पूर्वीच्या भावात. नाही, मला म्हणायचंय जे केलं ना त्या समयामध्ये तो पुरुषार्थ ज्ञानामध्ये झाला आणि तिथं अनुभव झाला त्यांना. होणार नाही असं नाही, पण तुम्ही करत नाहीये ह्याच्यासाठी प्रेरणा करावी लागते की स्वाध्यायाला तरी बसा, ज्याच्यातून आपल्याला आवड निर्माण होईल आणि सहज आपण तो मार्ग पकडू शकतो. नाहीतर आपण आता समजून घेतलं आणि पुढे कुठं गेलो आपण आणि आपल्याला असं कोण निमित्त मिळालं तर आपण लगेच ते समजून घेऊ शकतो. पुढं बिडं कशाला जायचंय, इथंच म्हणजे आपल्याला असं कधी निमित्त मिळालं कोणाचं तर ते समजून घेण्यासाठी पूर्वी अशी आपण हे पात्र तर पाहिजे ना की हे आपल्याला कळालं तरी पाहिजे काय सांगायला लागले. आपण वाचलं तरी आपल्याला कळणार आहे, कारण पूर्वीची देशना असती आपल्या जवळ, मग त्याच्या निमित्तात उघाड होत जातो. म्हणून ऐका, वाचा, जेवढं समजेल तेवढं ग्रहण करा. नाही झालं तर आकुलता नको. त्यातून फक्त आपल्याला समजून घ्यायचंय हे बस शब्द आहेत, हे ज्ञान आहे, ह्याच्यापासून हे पर आहे, ह्याच्यापासून मी भिन्न जाणणार आहे, या शब्दांना पण मी जाणणार आहे. जेवढं समजतं तेवढं वाचा, अन्यथा पुढं सरका. जसं आम्ही काल वाचलं अष्टसहस्रीचं एक प्रकरण, ज्याच्यामध्ये द्रव्य आणि पर्याय कथनचित भिन्न आहे, त्याच्यासाठी त्यांनी हेतू दिलेत अनेक. आपण फक्त संज्ञा लक्षण प्रयोजन ह्याच्यापेक्षेने भिन्नता करतो, पण त्यांनी 7-8 हेतू दिलेत. मध्ये थोडं कळलं, थोडं नाही कळलं, म्हटलं जाऊ पुढं वाचत, जेवढं कळेल तेवढं कळेल. म्हणजे ते काय त्यांनी अन्यमतवादीचं वगैरे सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मग त्यातलं कळलं जेवढं तेवढं ग्रहण केलं, बाकीचं जाणणारा आहे. करा ना तेवढं तरी ॲटलिस्ट जाण्याचा प्रयत्न करा. आणि पर्यायामध्ये होते ना भगवान, तर त्यावेळेस ते हरणाच्या त्या पिल्लाला फाडून हे केले, तर तेव्हा एक समयाला त्यांना म्हणजे विचार आला की मी हे काय करतोय की माझ्या पण मुलांना असं कोण फाडून खाल्लं तर. मग हे एक परिणाम आले फक्त, आणि चारण रुधिधारी मुनी लगेच समोर उभारलेच म्हणे. म्हणजे चारण मुनींचा उपदेश मिळाल्यावर त्यांना स्थितीकरण झालं. त्यावेळेस तिथं ते सोडू शकले आणि ते सुटलं. जे काय अभक्ष होतं, तो विचार, तो हिंसेचा भाव सुटला सहज तिथं जेव्हा मुनींचा उपदेश मिळाला त्यावेळेस. आणि मग ती त्यावेळेस त्यांनी म्हटलं गेलं की उपादानगत त्यांची तशी योग्यता प्रगट झालेली, काललब्धी आलेली. तशी काललब्धी आपल्याकडं कधीही येऊ शकते. कधी तुम्ही पुरुषार्थ करा तर तो समय प्राप्त होऊ शकतो आपल्याला, काय अवघड नाही आहे. आत्ता जाणार तर आत्ता काललब्धी प्रगट होणारच. काय म्हणताय हो, ऐकले नाही मी, परत बोल. विद्या काकी, काललब्धी चालूच आहे आता. तेच सांगितलं की त्यांनी, जय श्रीमाननी पण तेच सांगितलं. काललब्धी आत्ता अनुभव केला तर आत्ता काललब्धी प्रगट होणार आहे. त्याच्यासाठी वाट बघत बसायची गरज नाही आहे. फक्त आपण पुरुषार्थ करत नाही आहे, प्रमाद करतोय म्हणून दूर चाललंय ते. पण आता जाऊ देऊ नका. आता या समयात पुरुषार्थ करा तर अवघड नाही. जायचं आकाशात. कोणसी जगत, काय म्हणताय, कोणसी जगह जाए की आप अकेले रह सकेंगे. कुठल्या जागी गेल्यावर आपल्याला अनुभव होतो, कुठल्या क्षेत्रात गेल्यावर अनुभव होतो, कुठल्या काळात, कुठल्या शरीरात, विदेह क्षेत्रात, समोशरणात, कुठं होतो अनुभव. सांगितलं द्रव्य क्षेत्र कालभावाचा अडथळा नाही. स्वभावाला जाणण्यासाठी, स्वभाव रूपाने परिणमन करण्यासाठी. आणि नंतर काय सांगितलं, कौनसी जगह जाए कि आप अकेले रह सकेंगे. अरे बाहर में अकेलापन नहीं खोजना है. म्हणजे तुम्ही जरी गेला जंगलामध्ये, जरी निर्वातात एकटे गेलात, कुठं जाऊन पडलात तरी सुद्धा विचारातून सगळ्यांना धरून बसलाय तर अकेले कहाँ है. तिथं पण सगळ्यांना धरूनच आहे आपण. त्यामुळं तिथं स्वभावाला कसं विषय करू शकणार. जसं ती गोष्ट लिहिलेली मी एक की तो मनुष्य होता आणि तो काय म्हणायचं एव्हरेस्ट क्लाइंब करायला चालला होता आणि टीम होती एक त्यांची. मग त्यातनं
सगळेजण निघाले. टीममध्ये एक गाईड होता आणि तो गाईड करत होता काय करायचं आहे काय नाही, कुठं कसं चालायचं आहे, कुठं कशी असती जमीन, सगळं तो सांगत होता. क्लायमेट कसं झालं, काय आपल्याला करायचं आहे. आणि निघाले ते चढत चढत खूप दूरपर्यंत गेले आणि गेल्यावर अचानक क्लायमेट बदललं आणि त्यांना कळालं गाईडला की आपण ह्याच्या पुढं गेलो तर रिस्क आहे काहीतरी. मग त्यांनी सांगितलं सगळ्या टीमला की आपल्याला आज वर जाता येणार नाही. खूप चढून गेले ते वर, पण वर जाणं म्हणजे मरण होतं. म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्या मेंबर्सना की आपल्याला वर जायचं नाही आहे, खाली जावं लागेल. तर ते सगळे ते गाईड कसं सांगेल तसं तयार झाले. पण एक होतं त्यातला तो म्हणला इतकं पुरुषार्थ करून वर आलं आणि एवढ्यासाठी खाली जायचं का. म्हणला मी नाही जाणार, मी काय करणार, मी वरच जाणार. त्याला खूप सांगितलं गाईडनी, पण त्याची तयारीच नव्हती. नाही म्हणला मला स्वतःला सांभाळत जाणार वर. पण ते आता एवढं ऐकायला म्हटल्यावर शेवटी सगळी टीम खाली निघाली. पण जाताना गाईडनी थांबून त्याला 3-4 गोष्टी सांगितल्या. म्हणले एवढं तरी फॉलो कर. म्हणले जिथं काठी आहे तुझ्या हातात, अंदाज घेतल्याशिवाय पाय उचलू नकोस, कारण कुठं बर्फ लूज असेल, कुठं पाय घसरेल सांगता येत नाही. त्यामुळं तू अंदाज घेतल्याशिवाय पुढं सरकू नको. ठीक आहे म्हटला. दुसरं सांगितलं सारखं त्या पोटाची दोरी असते ती कुठं आवळलेली आहे का, व्यवस्थित आहे का बांधलेली, ते चेक कर. परत सांगितलं ऑक्सिजन किती आहे तुझ्याजवळ त्याचं सारखं तुझं ध्यान राहावं, संपलं तर कदाचित तुला परत रिस्क होईल. असं अनेक गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या जे काही त्याला महत्त्वाच्या वाटल्या. आणि तो गेला गाईड आणि हा निघाला वर. अंधार असताना तू पाऊल उचलू नकोस. खूप अंधार पडला तर त्याच्या पुढं तू विचार करू नकोस जाण्याचा. एवढं सांगितलं. आणि आता हा ठीक आहे म्हणाला आणि निघाला. आणि चढेपर्यंत खरंच क्लायमेट बदलला, इतकं खराब झालं हवा की भयंकर थंड पडला आणि अजून बर्फ पडायला लागला आणि त्यातनं अंधार पडला. आता अंधार पडल्यावर त्यांनी काय विचार केला, बस थोडंसं अंतरावर जाऊन आपण कुठंतरी थांबू. आणि त्यांनी पाय उचलला तर सटकला, कारण त्याचा अंदाज चुकला त्या काठी ठेवताना वगैरे. आणि तिथं बर्फ होतं ते पिघळलेलं का काय नव्हती जमीन चांगली, त्यामुळं तो घसरला. आणि घसरला ते काय झालं, ओरडला जोरात, वरून खाली पूर्ण आपटणार अशा स्थितीमध्ये. पण त्याचा दोर कुठंतरी अडकला होता त्यामुळं तो लटकत राहिला. पण खूप जोरात ओरडला तो सर म्हणून त्याच्या गाईडला. आणि अशा ठिकाणी होता की तिथनं काय आवाज जाणार नव्हता खाली ॲक्च्युली. पण तरीसुद्धा आता त्याला इच्छा की कोणीतरी मदतीला यावं. अटकला तो तिथं मध्ये कुठंतरी आणि त्याला काय खालचं पुढचं मागचं काहीच दिसेना. एकदम असा काळोख पसरला होता की खाली खोल दरी किती खोल आहे हे पण दिसेना. वर आकाश दिसेना, फक्त बर्फ सगळीकडं. आणि टेम्परेचर अजून डाऊन होत चाललं. तर आता त्याला नसा गोठायला लागल्या, तर तो ओरडायला लागलाय. परत परत हाका मारतोय, हेल्प मी, कोण आहे का, या जवळ असं वगैरे. मग तिथं कोणच आलं नाही. पण ते जे अटकलेलं होतं ना ते त्याच्याकडं पाहताना त्याला विचारायला की खरोखर गाईडनी सांगितलेलं बरोबर होतं, आपण ऐकायला पाहिजे होतं. म्हणून त्यांनी पुन्हा एक आतून आवाज घातला की सर मला वाचवा, असं खूप जोरात ओरडू लागला. तर त्याला खरोखर रिप्लाय आला बरं का, आवाज. म्हणले मी सांगितलेलं तू ऐकणार का. मग तो म्हणला तुम्ही काय सांगाल ते मी ऐकेन, पण मला मरायचं नाही आहे. मग त्यांनी सांगितलं तुझ्या खिशामध्ये चाकू आहे, तो चाकू काढ आणि त्या तुझ्या दोरीला कापून टाक. असं म्हणल्यावर आता ते माणूस काय केला, म्हणला विश्वास टाकतोय तर काय पण सांगताय काय. असं कुठं मी काढून टाकल्यावर मरल जगन, खाली किती खोल आहे आणि तिथं पडलो तर कदाचित मरून जाईल. आणि जगलो तर तिथं कोण येणार आहे काढायला त्या दरीत, मला कोणाला समजणार आहे मी तिथं पडलो म्हणून. आणि उद्या त्याच्यावर अजून बर्फ पडून तिथं अटकणार, मरणारच की. म्हणला लय वेळ विचार केला आणि म्हणला नको, मी इथंच लटकतो, सकाळपर्यंत कोण ना कोण येईल आणि मला सोडवेलच. असं झालं. आणि त्यांनी काय ऐकलं नाही गाईडचं. आणि काय झालं, रात्र गेली, सकाळ झाली आणि सगळी टीम शोधत वर आली. आणि येऊन बघितली तर काय दिसलं, एक प्रेत लटकत होतं. म्हणजे त्याचा जीव गेला होता. का हो, ते टेम्परेचर कमी होत गेलं, त्या नसा सगळ्या गोठत गेल्या आणि शरीर थंडगार पडलं. आणि ते जर ऐकलं नसतं, म्हणजे जर त्या सरचं ऐकलं असतं ना, तर काय झालं होतं, सराला थोडीशी कल्पना होती की तो कुठं आहे, कदाचित दिसत असेल काय तुमच्या सिग्नलमधनं वगैरे, कसं काय मला नाही माहिती.
तर त्यांनी सांगितलं तू जर ते दोर कट केला असता तर फक्त 5 फुटावर जमीन होती, तिथं पडला असता, कसं तरी धडपडत खाली उतरला असतास, पण ऐकलं नाही. काय करताय हो तुम्ही? सगळे ऐकताय ना? तेच की आचार्य सगळं सांगतात. हे काल मी स्टोरी ही लिहिली होती हो त्याच्यामध्ये. मग ते आगमामध्ये एवढं सगळं लिहून ठेवलंय, काय ऐकतोय आपण? काहीच ऐकत नाही. ओरडून ओरडून सांगतात तिथं आचार्य आपल्याला की बाबांनो, जितकं तुम्ही अटकत जाणार ना त्या संसारात, त्या मोहात, तेवढं लटकणार. 4 गतीत लटकणार, तिथं तुम्हाला दुःखच भोगत बसावं लागणार. एक वाक्य आहे का आचार्यांचं, भेदविज्ञान करा, निर्मोह राहा तर कल्याण आहे, नाहीतर काय म्हणला हो? आहे का माझ्याशी बोलत होते? तर ह्याच्यासाठी सांगितलं की आगमावर विश्वास ठेवा. कधीही आगम सांगणार तर यथार्थच सांगणार, धर्म करणार तर सुखाचाच मार्ग दाखवणार, अन्यथा धर्माशिवाय उद्धार नाही, धर्माशिवाय दुःखाचा नाश नाही, सद्गती नाही. म्हणून सांगितलं काय करा, धर्माला धरा. धर्म म्हणजे आपला स्वभाव. त्या स्वभावाला धरलो, जाणलो तर आपल्याला त्या धर्माची प्राप्ती सहज होऊ शकते. म्हणून स्वतःला जाणा. जाणा हा मी सर्व परद्रव्यापासून भिन्न जीव आहे. मी नित्य ज्ञाता स्वभावीच आहे. जाणणे हेच माझे कर्तव्य आहे. मी जाणतोच आहे, जाणणारा मीच आहे. निर्णय करा. माझ्यामध्ये परद्रव्य नाहीतच. मी परद्रव्यांना स्पर्श करणारा नाहीच. जसे सिद्ध तसाच मी आहेच. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायणं, नमो लोये सौवसां.